सहज
त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुडावे अनुतापासी दुनी वचडी अनुतापासी दुनी वचडी वैराग्य वाढी चढवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुडावे निळा म्हणे वाढे भाव संचरी स्वानुभव निज अंगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुडावे विठ्ठल विठ्ठल ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद जय जय स्वसंवेद्या आत्मरूप देवा तुची गणेशु सकळमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पांडुरंगा करू प्रथम
असा टाळकरी बोलणार नाही, वाजवणार नाही, सगळे खाली बसले तरी पण शांतीत त्यांना कामाला जायचं. पुढे पुढे सगळ्यांनी माझं म्हणायचं जोरात बोलायचं. पांडुरंगाला आपण कीर्तनाला बोलून मारायचं. आता त्याचं शोभर ये ग विठा बाई, बोला सर्वांनी हा. ये ग विठा बाई, हे माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा घडो घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठले, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवकाचा घेतलेला अभंग हेच अवधूत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे, कर्मकांडाला बोलणाऱ्या व चमत्काराला देव मानणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेमध्ये ज्यांनी भक्तीची प्रथम दीप पेटवली, ज्योत पेटवली, ते देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्ट संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा 4 चरणाचा साधूंच्या मनातली इच्छा प्रकट करणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग निळोबारांचा आहे, 4 चरणांचा आहे आणि इच्छा प्रकट करणार आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित ठरेल. नवीन नवीन वक्त्याचा अध्यय कर्तव्य सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल विश्वाची माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र गोलघर ते श्री क्षेत्र आळंदी असा हा पायी दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी आनंदाने उत्साहाने अलंकापुरी नगरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि काल या सोहळ्याचं आगमन आपल्या अलंकापुरी नगरीमध्ये झालं आणि या अलंकापुरी मधलं आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली हे मी माझं परम भाग्य समजतो. महाराज बसलेल्या लोकांना प्रश्न पडला असेल की महाराजांनी काल तर रेड्डी महाराज अनाउन्समेंट केली होती, हा कोणता नवीनच? मला ते बोलायचं नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असला असं काय कसं काय महाराज मिळाले. इथं आपला मस्त हरिपाठामध्ये नाचत होतो, नरेश दादाला सांगतो अरे आम्ही मागे येतो आमची पण व्हिडिओ काढ. ते आमचे व्हिडिओज काढत नव्हते, मधलेच लाईनचे व्हिडिओ काढत होते. नरेश दादाने सांगत होते तेवढ्यात मला गणेश बाबा गुरुवारी गणेश बाबांचा फोन आला कि आपको आज कीर्तन का फेटा बांधना पडेगा. मेरा तर पुरा जमीन आहे. विचार पडलो बाबा कीर्तनाचा फेटा म्हणजे नेमकं झाले काय? बाबा म्हणले का जे आपले आजचे नियोजित कीर्तनकार होते रेड्डी महाराज अनावधानाने त्यांच्याकडून आजची तारीख आपल्या इथली तारीख आणि दुसऱ्या एका धर्मशाळेत संस्थेमध्ये असंच कीर्तनाची तारीख ती मॅच झाली आणि त्यांना तिथल्या लोकांना न टाळता आपल्याकडे यायला शक्य नव्हतं. म्हणजे आपला आणि आपल्या कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमाचा वेळ जमवता येत नव्हती. बाबांनी सांगितलं बाबा अजय तुला फेटा बांधायचं आहे. मी आपला गेलो, शेटर उघडला, आतमध्ये जाऊन बसलो. हे मोठं संकट आपल्यावरती पडलंय, आता करायचं काय? महाराजांना फोन केला, महाराज या माता फेटा बांधा. फेटाही नव्हता माझ्याकडे, कीर्तन नव्हतं नियोजित म्हणून फेटा आणला नव्हता. लवकेश महाराजांना आमचा फोन केला, महाराज फेटा द्या. लवकेश महाराजांनी मला फेटा आणून दिला. महाराजांना सांगितलं
सांगितलं की तो फेटा महाराजांना बोलून तुम्ही फेटा महाराज फेटा बांधला आणि या ठिकाणी कीर्तनासाठी तुमच्या समोर उभा आहे. पहिल्या फोनला जेव्हा पहिल्यांदा फोन आला त्यावेळेस मलाही प्रश्न पडला होता की अगदी 5 मिनिटापूर्वी मला नक्की कीर्तनाच्या अगदी 5 मिनिटं पांडुरंग महाराज भारतीय यांचं तोपर्यंत महाराजांनी बाबांनी मला होल्डवरच ठेवलं होतं की माझा प्रयत्न चालू आहे, जर ते आले तर ठीक, नाही तर मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी ते रामकृष्णारी चालू महाराजांनी सांगितलं महाराज तुम्ही फेटा, गणेश बाबांनी सांगितलं की महाराज तुम्ही फेटा बांधा, तुम्हाला कीर्तन करायचंय. मीही विचार केला दाणे दाणे पर खाणे वाले का नाम. तसंही राजकारणाशी संबंध असल्यामुळे आम्ही कधी कोणता डाव टाकू हे तुमच्या लक्षात येणार. आमचा कार्यक्रम लय वेगळा आहे, कधी कुठे सत्तापलटी होईल हे सांगता येत नाही. आमचे संबंध फार थेट, फार एकदम जवळ असतात, ते दिसून येत नाही, पण जेव्हा ते आजमावायची वेळ येते तेव्हा आम्ही नक्कीच आजमावत असतो. असं मला त्याच्याकडे जायचं नाही. आणि बाबांनी मला सांगितलं, थोडक्यात चितक्यात मी विचार केला की ज्याच्या पाठीमागे गणेश बाबा भालेराव सारख्या बाबांचा हात आहे त्याला किती आहे. बाबांनी सांगितलं ज्ञानोबरांच्या हातून जर रेडा बोलू शकतो तर बाबांनी सांगितल्यावरती अजय महाराज कबीर अचानक का कीर्तन करणार. अलंकापुरी नगरीमध्ये या आपल्या आळंदीमध्ये गणेश बाबा भालेराव हे एकमेव असे साधक आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामधून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे कोणी साधक येतात त्यांना निवाऱ्याची व्यवस्था नसेल, खाण्यापिण्याची व्यवस्था नसेल, त्या साधकांची माऊली आमचे गणेश बाबा बनतात. माझ्यासाठी अनेक शिष्य गणेश बाबांच्या हातून घडलेले आहेत. खरं तर बाबांचं आपण कार्य बघितलं, याही वयामध्ये आज 3ऱ्या स्लॅब पर्यंत बाबा स्वतः पाईप घेऊन जातात, बोरवेलचं पाणी मागतात. कशासाठी? तर हे जे सर्व वैभव करायला सुरुवात केले, हे वैभव या वारकऱ्यांची सेवा घडू दे, या ज्ञानोबारांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची सेवा घडू दे. आणि म्हणून हे सगळे कष्ट बाबा घेत असतात. बाबांचे माझ्यावरती अनेक उपकार आहेत. आता मी ते सांगून काय आपली वेळ घेणार नाही, मला अभंगावरती बोलायची आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे. घेतलेल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निलोबाराय या ठिकाणी एक इच्छा प्रकट करतात. खरं तर आपण जर बघितलं तर आज 9वा दिवस आहे, 8वा दिवस आहे. 8 दिवस झाले आम्ही पूर्ण पायपीट करून या ठिकाणी आलोय. मानवी जीवनाचं जर आपण विचार केला तर मनुष्य जीवनाला 2 प्रकारच्या समाधानाची गरज असते. मानवाला 2 प्रकारच्या समाधानाची गरज असते. नंबर 1, माणसाच्या मनाला समाधान असणं गरजेचं आहे. नंबर 2, माणसाच्या चित्ताला समाधानाची गरज आहे. आता जर मनाला समाधान पाहिजे असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मनाला समाधान आपल्या जीवनामध्ये साधू थोर माणसांचा, साधू संतांचा पायाचं दर्शन घडणं, त्यांच्या पायाची सेवा आपल्याकडून घडणं, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं म्हणजे आपल्या मनाला समाधान मिळतं. मी प्रमाण देईन, तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या
कदाचित तुमच्यापर्यंत स्पष्ट येत असेल नसेल. सुधीर महाराजांनी मला मगाशी औषध दिले त्याच्या भरोश्यावरती चालू आहे सगळं आपलं. असू द्या. मनाला समाधान पाहिजे असेल तर साधू संतांचं, देवाचं, त्यांच्या पायाचं त्या ठिकाणी दर्शन आपल्याला घडणं गरजेचं आहे. त्यांच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. आणि काय आपलं नशीब, गुरुवर्य गणेश बाबा भालेराव सारखे साधू संत आज आपल्यामध्ये बसून, आपल्या जोडीला बसून आपलं कीर्तन ऐकतात, आपल्या जोडीला नामस्मरण करतात. तुका म्हणे मना झाले समाधान, देखील चरण वैष्णवांचे. मानवी जीवनाचा विचार केला तर मनुष्य हा समाधानासाठी धावतो. मनाला समाधान मिळालं पाहिजे. आणि दुसरं समाधान आहे चित्ताला समाधान. चित्ताला जर समाधान पाहिजे असेल तर महाराज नेहमी सांगतात आपल्याला, राही समाधान चित्ताची, राही समाधान चित्ताची, राही समाधान चित्ताची, राही समाधान. हे तुका म्हणे तेथे महाराजांनी दिलं. आम्ही सगळे गणेश बाबांच्या तालमीत तयार झालेले आहोत. त्याच्यामुळे त्यांना माहित आहे मला काय गरज आहे, म्हणून ते वेळेवर दिलं. प्रवीण महाराजांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताचे. तेथे म्हणजे कुठे, हे प्रमाण जे आहे शेवटचं चरण ते कुठल्या अभंगात आहे कोणाला सांगते का? जयाची द्वारी सोन्याचा बघून. तेथे म्हणजे कोठे, आनंदी हे गाव पुण्या भूमी, आनंदी हे गाव पुण्या भूमी, आनंदी हे गाव पुण्य भूमी, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, आनंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्या अलंकापुरी नगरीमध्ये तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्ताच्या. जे संसारामध्ये आपण सुख शोधतोय इथे सुखाला कमी नाही. माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या दरबारामध्ये जा. आज पहाटे सर्वांनी आपण 8 दिवस पायपीट करून अनेक लोकांच्या तक्रार द्यायच्या, महाराज आम्हाला स्प्रे द्या, आम्हाला गोळ्या द्या, टॅबलेट द्या, बिस्किट द्या, काहीतरी द्या, पण आम्हाला बरं करा. पण हेच वारकरी ज्या वेळेस अलंकापुरी नगरीमध्ये येतात, महाराज 15 वर्ष झाले मी वारीला येतोय आणि याच्या अगोदर आळंदीमध्ये होतो, पण या विभागामध्ये आपण बघतो 7 दिवस पायपीट करणारे. आपण ठाणे जिल्ह्यामधून शापूरमधून 7 दिवस होतो. 40 दिवस लोक चालत येतात. पण हे 40 दिवस चालणारे लोक ज्यावेळेस आळंदीमध्ये येतात, हे आळंदीमध्ये ज्यावेळेस येतात 40 दिवसांचा थकवा त्यांचा दूर होतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रफुल्लित हास्य निर्माण होतं. ती ताकद कशामुळे, तुका म्हणे तेथे सुखा काय. ज्या सुखासाठी आपण रात्रंदिवस धडपड करतोय त्या सुखाची इथे कमीच नाही. इतकं सुखरूप असे माझे ज्ञानोबा आहेत. म्हणून माणसाच्या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या दरबारामध्ये आपण आलं पाहिजे आणि एकदा माऊलींच्या समाधीवरती आपलं डोकं ठेवलं पाहिजे. अंतकरणाला चित्ताला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल साधू संतांना माहित होतं की येणाऱ्या
येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी झटकणारे लोक खूप जन्माला येतील. येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी झटकणारे लोक खूप जन्माला येतील. ते आळंदीमध्ये येतील, माऊलींच्या त्या इंद्रायणी डोहामध्ये स्नान करतील, नगर परिक्षणा करतील, परिक्रमा करतील, त्या सुवर्ण पिंपळाला फेऱ्या मारतील, माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवतील आणि ते सांगतील तुका म्हणे मना झाले समाधान राहे, तुका म्हणे तेथे तुका काय उणे आणि राहे समाधान चित्ताची या. हे साधू संतांना ठाऊक होतं. म्हणून पुढे जाऊन साधू संतांनी सांगितलं की एवढ्यानेच समाधान मिळणार नाही. तुम्ही आळंदीमध्ये आलात, वारीला आलात, वारीला जर तुम्ही आलात तर तुमचं पहिलं कर्तव्य काय आहे की अलंकापुरी नगरीमध्ये जिथे जिथे कीर्तन, नामस्मरण, चिंतन, भजन सुरू असेल त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, त्या पवित्र अशा धर्म मंडपामध्ये तुम्ही बसायला पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला चित्ताला समाधान मिळेल. सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरी कथा, हे सदा नाम घोष करो हरी कथा, सदा नाम घोष करो हरी कथा, आळंदीमध्ये आलात, साधू संतांची तुमची भेट झाली, पण त्याच्यासोबत सदा नाम घोष करू हरी कथा आणि देणे सदा चित्ता समाधान, चित्ताला समाधान मिळण्यासाठी आपण देवाचं, साधू संतांचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि तुमचं आणि माझं काय भाग्य आहे, सुंदर अशा अलंकापुरी नगरीमध्ये, सुंदर अशा भव्य दिव्य इमारतीमध्ये, सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी देवाचं चिंतन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, सदा नाम घोष करतोय, हरी कथा करतोय. हे करण्यासाठी हे कुणालाही शक्य होत नाही. देवाचं नामस्मरण मुखामध्ये येण्यासाठी, देवाचं चिंतन आपल्याकडून घडण्यासाठी हे कोणालाही शक्य होत नाही. हे तेव्हाच घडतं कधी तुमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल. मला वाटतं दुपारी आमच्या योगेश महाराजांनी सांगितलं की देवाचा तुमच्यावरती विश्वास होता की हा जिवंत राहिला तर माझं नामस्मरण करेल. कधी कोरोना काळामध्ये अनेक लोक गेले पण आपण जिवंत राहिलो का? महाराजांनी खूप गोड सांगितलं. अख्ख्या कीर्तनात मला ते वाक्य एकदम माझ्या हृदयाला स्पर्श केलं की देवाचा तुमच्यावरती विश्वास होता की हा जर पुढे राहिला तर माझं नामस्मरण करेल, माझं चिंतन करेल. म्हणून आपल्याला या ठिकाणी कोरोना सारख्या महामारीतून सुद्धा देवाने वाचवलं. मग हे जर आपल्याला शक्य झालं तर त्याचं कारण काय? काहीतरी तुम्ही आम्ही पूर्वजन्मीचं देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया
देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली आम्ही मनमुल्ल केले देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली कृपा केली कृपा गोड प्रमाण दिलं उमेश महाराजांनी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवरायांचं प्रमाण आहे. या नामदेवरायांच्या हाताने देव जेवायचा, दूध प्यायचा, त्यांच्याशी बोलायचं. ते नामदेवराय सांगतात हे कशामुळे शक्य झालं. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली ना. मग आमच्याकडून ही देवाचे विठ्ठलाचं चिंतन घडत आहे. तुमचं आमचं भाग्य आहे. संसारामध्ये आम्हाला एखादी गोष्ट प्राप्त झाली तर आम्ही सहज बोलतो काहीतरी पूर्वजन्मीचं माझं पुण्य होतं म्हणून मला ही गोष्ट प्राप्त झाली. एखाद्याला सरकारी नोकरी लागली तर तो सहज बोलतो महाराज आता तालुका सोडा अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्यासारखा ढ माणूस नव्हता पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य होतं म्हणून मला सरकारी नोकरी लाभली. सरकारी नोकरी लाभली म्हणून त्या पूर्वजन्मीचं पुण्य लागत असेल सरकारी नोकरीला. काही बहादर तर याच्याही पुढचे आम्हाला भेटतात. महाराज काहीतरी माझ्या पूर्वजन्मीचं पुण्य होतं म्हणून मला इतकी सुंदर बायको भेटली आणि मला वाटतं तेच पुण्य कदाचित आमच्या पदरी अजून पडलेच नाही. याचं कारण जेथे जावे तेथे विनोदाचा भाग सोडून द्या. सुंदर बायको मिळण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागत असेल, सरकारी नोकरी मिळण्यासाठी जर पूर्वजन्मीचं पुण्य लागत असेल तर हे विश्वास ज्याने घडवलंय या सगळं जो खटाटोप ज्याने केलाय त्याचं नाव मुखामध्ये येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागेल की नाही? निश्चितच लागेल. पण तुमचं आणि आमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे ते जाऊ द्या, सोडून द्या सगळं. पूर्वजन्मीचं पुण्य कोणाला लागलं ना? कोणी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी पूर्वजन्मीचं पुण्य केलं, काहीतरी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य कमवलं, ते कर्म कमवलं म्हणून माझ्या मुखाने देवाचं चिंतन घडतंय. ज्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी तुम्ही आम्ही 7 ते 8 दिवसाचा प्रवास करून इथे आलो, ते ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात कोण ज्ञानोबाराय? ज्या ज्ञानोबारांनी हरिपाठाची सुरुवात करत असताना पहिल्याच चरणामध्ये सांगितलं देवाची द्वारी उभा क्षण देण्या मुक्तीचारी सालेल्या. एका शब्दामध्ये चारी मुक्ती ज्या ज्ञानोबारांनी दिले. गीतेसारख्या संस्कृत भाषेतील जो ग्रंथ साक्षात देवाच्या मुखातून आलोय तो ग्रंथ येथील भूतलावर जन्माला आलेल्या सर्वांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कळावा म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्या ज्ञानोबारायांनी लिहिला. जे ज्ञानोबाराय जगाला सुखी करण्यासाठी प्रार्थना करतात अवघाती संसार सुखाचा करेल. जे ज्ञानोबाराय विश्वाला सुखी करण्यासाठी सांगतात आता विश्वात्मके देवे, ते ज्ञानोबाराय सांगतात हे सगळं करण्यासाठी हे सगळं माझ्याकडून कधी घडलं तर भूत सुकृतांची जोडी आणि भ्रूण विठ्ठली आवडी. ज्ञानोबारायांना जर पूर्वजन्मीचं पुण्य लागत असेल तर आपण 2 वर्ष दिल्लीत येऊन आपला कार्यक्रम होईल का? अशोकवीर इथे बसलेत, माझे मित्र आहेत चांगले. ते इथे एक इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला 5 वर्ष लोकांच्या घराची पायऱ्या झिजवायला लागतात, लोकांच्या सुखदुःखात जायला लागतात. लोक टायमावर येऊन बघतात
येऊन येऊन येणार कोण? बाबा तूच ये, आमची जिरली बस आता तुझा कार्यक्रम होतो. असे लोक आपल्याला मिळतात. एका वर्षामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. या ठिकाणी माऊली महाविष्णू ज्ञानोबारे असतील, जगद्गुरु तुकोबारे असतील, सद्गुरु जोग महाराज असतील. या जोग महाराजांच्या सानिध्यामध्ये, माऊली महाविष्णू ज्ञानोबाऱ्यांच्या सानिध्यामध्ये 8-8 वर्ष, 10-10 वर्ष, 14-14 वर्षे गणेश बाबा सारखे बाप संत या ठिकाणी 60-60, 70-70 वर्ष तपश्चर्या करतात. आणि तेव्हा कुठे क्रांती घडते आणि श्री क्षेत्र गोलबंद आळंदी पायी दिंडी सोहळा निर्माण होतो. एका दिवसाचं फलित नाही. गणेश बाबांच्या मनात आलं चला वारी काढून दिंडी काढून, याच्यासाठी कष्ट आहे. कधी कधी तर असा दिवस होता, बाबा सांगतात आम्हाला, एक एक काळ असायचा घनदाट. हे आता घाट आपण बघतो, हे घनदाट जंगल होतं. या जंगलामध्ये कधी कधी एखाद्या झाडाचा आडोसा घेऊन झोपावं लागायचं. मधुकरी मागायची. मधुकरीमध्ये कधी कधी भाकरी मिळायची, भाजी मिळायची नाही. मग काय करायचं? इंद्राणीच्या डोहामध्ये जायचं, ओंजळवर पाणी हातात घ्यायचं ना, हातावरच ती भाकरी पुस करायची आणि ती खाऊन झोपायचं. हे कष्ट या साधू संतांनी घेतलंय, म्हणून हे इतकं मोठं वैभव कोण आपल्याला उभं राहताना दिसतंय. हे 1-2 दिवसाचं काम नाहीये. म्हणून ज्या जीवनामध्ये ईश्वराचं चिंतन आपल्या माध्यमातून घडावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. आणि तुमचं आणि आमचं आज भाग्य आहे की आज त्या ज्ञानोबाऱ्यांच्या अलंकापुरी नगरीमध्ये देवाचं चिंतन तुमच्या आणि माझ्या मुखामधून घडतंय. विठ्ठल विठ्ठल घेतलेल्या अभंगामध्ये निळोबरा या ठिकाणी एक इच्छा प्रकट करतात. पहिला प्रश्न माझा, साधू म्हटलं तर इच्छा कशी काय? साधू म्हणजे इच्छा विरहित. साधूच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इच्छा नसते. सहाही षड्रिपू जो धुरून येतो त्याला आपण साधू म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे जो धुतो, सगळे घटक ज्याच्या जवळ नसतात त्याला आपण साधू म्हणतो. मग साधू म्हटल्यावरती साधूच्या ठिकाणी इच्छा कशी काय? मग निळोबारायण ज्यावेळेस इच्छा प्रकट करतात त्यावेळेस आपल्या लक्षात असं येईल की साधू संसारातली जरी इच्छा प्रकट करत नसला तरी साधू परमार्थातली इच्छा प्रकट करतो. तुकोबरांचे अनेक प्रमाण आपल्याला देतील. अखंड जया तुझी या ठिकाणी शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी सासे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे सर्व सहकारी. विठ्ठल विठ्ठल. साधू संसारातली जरी इच्छा प्रकट करत नसेल तरी पण साधू त्या ठिकाणी परमार्थातली इच्छा प्रकट करतो. तुकोबारे सांगतात, हेचे दान ते Yeah.
ज्ञानदेवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी तेची माझी सर्व. साधू संसारातली इच्छा प्रकट करत नाही पण त्या ठिकाणी परमार्थातली इच्छा प्रकट करतो. निळोबाराय तुमच्या आमच्या सगळे सर्वसामान्य होते का? निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचे कृपा पात्र शिष्य होते. गुरुचं शिष्य असणं वेगळं आणि कृपा पात्र शिष्य असणं वेगळं. आजकालच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर अशा आपल्याला गुरु आणि शिष्याच्या जोड्या बघायला मिळतात की शिष्य वाट बघतोय कधी याचा कार्यक्रम होतो ना मी गादीवर बसतो. काही काही गुरु असे आपल्याला बघायला मिळतात की कधी एखादा शिष्य माझ्या तावडीत भेटतो याचा काटा मी काढतो. तुकोबारायांना माहित होते येणाऱ्या काळामध्ये असं सुद्धा गुरु शिष्य पण असू शकतं म्हणून तुकोबारायांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण जोड्या पुढे येतील भविष्य काळात. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणी ऐसे गुरु शिष्य पण विठोबाचे अन नरका जाणे. गुरु आणि शिष्य कसा असावा त्याबद्दल कबीर बाबा खूप सुंदर सांगतात. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को सब कुछ दे मगर शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को. गुरु आणि शिष्य असं असायला पाहिजे की शिष्याने गुरु प्रति पूर्ण भाव ठेवायला पाहिजे आणि गुरुने शिष्याप्रती पूर्ण भाव. ज्ञानदेव याच्याबद्दल आता संशयच नसावा. एक नंबरचं प्रमाण प्रवीण महाराजांनी दिलं की जगात याच्यापेक्षा गुरु आणि शिष्याची जोडी आपल्याला बघायला मिळणार नाही. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय शिष्य आणि आमचे त्र्यंबकेश्वरचे निवृत्ती दादा हे त्यांचे गुरु. ज्ञानदेव म्हणे तरुलो तरुलो आणि आता उझरलो निळोबाराय. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबारायांचे पात्र शिष्य होते. निळोबारायांनी ज्यावेळेस तुकोबारायांची गाथा इंद्राणीमध्ये बुडवली गेली त्यावेळेस 13 दिवस तुकोबारायांनी अनुष्ठान केलं, देवाचं चिंतन केलं आणि त्यावेळेस राधवे सागरात आशान तारिले आणि तैसे तुकोबाचे अभंग रचले. त्यावेळेस तो गाथा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी काढला. पण माझ्यावरती माझ्या गुरूंनी कृपा करावी यासाठी 42 दिवस
संत श्रेष्ठ निळोबाऱ्यांचं अनुष्ठान आहे. तुकाराम 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 42 दिवस मध्ये निळोबार आहे तुकोबाऱ्यांचा धावा करतात, सतत तुकोबाऱ्यांचं चिंतन करतात. आई देवाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं, देवा त्याला तेवढं तिकीट देऊन टाक, नाहीतर तो नाराज होईल, तुमचं नाव खराब होईल. तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ असलेला माणूस आणि तुम्ही तो एवढा धावा करतोय, एवढा पंचायत समिती मागतोय, एवढा जिल्हा परिषद मागतोय, तरी तुम्ही त्याला तिकीट देत नाही. शेवटी मग देवाला प्रश्न पडला, आता इज्जत जायला नको, आपला सच्चा कार्यकर्ता नाराज व्हायला नको. आणि देव त्या ठिकाणी गेले आणि देवाने सांगितलं, देव त्या ठिकाणी पोचले नाही, उठवला, निळोबार आहे उठा, काय पाहिजे तुम्हाला. निळोबाने सांगितलं, देवा अरे तुला बोलावलंय कोणी इथे, मी तुझा दावा करत नाही. मग काय तुकोयाचा धावा करीत असे, तुकोयाचा धावा करीत असे, तुकोयाचा धावा करीत असे, तुकोयाचा धावा. निरामणे आम्ही ओळखती देवा, तुकोयाचा धावा करीत असे, तुकोयाचा धावा करीत असे. निरामणे आम्ही ओळखती देवा, तुकोयाचा धावा करीत असे, तुकोयाचा धावा करीत असे. अरे कोण आहेस तू, आम्ही ओळखत नाही तुला. जगद्गुरु तुका निळोबाऱ्यांना निळोबारे देवाला सांगतात, हे देवा तू अशील देव, मला माहित नाही, मी तुला ओळखत नाही, मी तुम्हाला बोलवलंच नाही, मी तुकोबाऱ्यांचा या ठिकाणी धावतो. त्या जगाचा चालक मालक जो आपल्या विश्वासा गतीर भरता प्रभू साक्षी, मी बोलविल्या वेदू बोलविल्या चालविल्या सूर्या, मी हालविल्या प्राण हरे जो जगात एक चालेला. त्या देवाला निळोबारे त्या ठिकाणी सांगतात, येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी आणि पार्थिल्या बाजूने आलास का? अरे तुला बोलावलंय कोणी, तुला शास्त्र कळतं का शास्त्र. काही ठिकाणी बोलावलं तरच माणसाने घ्यायला पाहिजे, काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये, काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. कुठे जाऊ नये, एखाद्याने आळंदीमध्ये येऊन सांगितलं की आळंदीची जत्रा सुरू आहे, पाळणे लावले आणि पाळण्याच्या बाजूला 2 गाण्यांचा कार्यक्रम आहे. आता साकी बोलायचं नाही, तुम्हाला तुमच्या लक्षात राहत 2 गाणी कळतात तुम्हाला. तमाशा एखाद्याने सांगितलं चला बघायला जाऊ आपण, बोलावलं तरी जाऊ नये. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये. एखाद्याचं लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल, बोलावल्याशिवाय माणसाने जाऊ नये. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला आणि सती आई साहेबांना आणि महादेवांना आमंत्रण दिलं नाही, तरी सुद्धा गेले. आणि काय झालं माहिती पुढचा कथा बघा आपल्याला. शेवटी मरावं लागलं, त्या अग्नीमध्ये स्वतःला जाळून घ्यावं लागलं, भस्म करावं लागलं. बोलावलं नव्हतं तरी गेले. पण काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये. दिंडी असेल, भागवत असेल, कीर्तन असेल, भजन असेल, अशा ठिकाणी आपण बिना आमंत्रणाचा जायला पाहिजे. तुका म्हणे तेथे नपाचारी का जाणे. अरे कीर्तन असेल, भागवत असेल, नामस्मरण जिथे जिथे असेल, देवाचं चिंतन जिथे जिथे असेल, अशा ठिकाणी तुम्ही आमंत्रणाची वाट बघू नका. आणि दुर्दैव आहे आपलं, 15 वर्षे झाले, 15 वर्षाचे जुने कार्यकर्ते सुद्धा दिंडीचं आमंत्रण मिळालं नाही म्हणून नाराज होतात. हे दुर्दैव म्हणायला लागेल. तर कशासाठी आपण ही दिंडी म्हणजे एक योगेश महाराज घरत यांची नाही किंवा गणेश बाबा भालेरावांची नाहीये, तर हा सगळा समुदाय ज्यावेळेस एकत्र येतो, सगळे समाज ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस एखादी क्रांती घडून येते. आणि शहापूर तालुक्यामध्ये घडलेली ही क्रांती आहे आणि या क्रांतीचे आपण सगळे शिलेदार आहोत, साक्षीदार आहोत. आपल्या खांद्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण नाराज व्हायचं. कुठेतरी पत्रकात नाव नाही. मी महाराजांना सांगतो, महाराज एवढं मोठं आपण 6 पानांचं पत्र का छापता, हे 2-3 पानांचं पत्र छापूच नका बाकी आमंत्रण. तर महाराज बोलतात, हे मी पत्र का छापतो हे तुम्हाला तेव्हा कळेल ज्यावेळेस तुम्ही दिंडी चालत पाहतो.
दिंडी ते जेव्हा त्यांना माहित आहे का लोकांची मनं कशी धरावी लागतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक नाराज करत असतात. तिथे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनाही माहित आहे कार्यकर्ते कसे नाराज होतात. तुमचा आणि आमचा सेम आहे, जवळ जवळ सेम आहे. तुम्हालाही लोकांची मनं धरायला लागतात, कार्यकर्ते जपायला लागतात, आम्हालाही कार्यकर्ते जपायला लागतात. पण हे दुर्दैव आहे की आपल्याला या ठिकाणी एखादा भाविक जो रोज आपल्या सोबत चालतोय फिरतोय आणि तो नाराज होतो, त्याची मनं जपत. हे असं करू नका बाबा. याच्याने प्रगती नाही, याच्याने अधोगती आहे. हे अधोगतीचं लक्षण आहे. जगाच्या पाठीवरती दिंडीला कोणी येत नाही, दिंडीसाठी योगदान कोणी देत नाही. मी सुरुवातीला सांगितलं की काहीतरी आपल्या पूर्वजांचं पुण्य म्हणून देव आपल्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतोय. आणि या करून घेत जेव्हा देव आहे तर आपल्या मनाला आणि डोक्याला शांत ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न करा. जी मिळेल ती सेवा करा. पद मान सन्मान याची अपेक्षा करू नको. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान सबका सपना पूरा करता नहीं. उसी तरह ये धर्म कार्य में इस दिंडी में आना तो सब चाहते हैं, लेकिन आता तो वही है जिसे मेरे माऊली बुलाते हैं. कोणालाही शक्य नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. संत दर्शनी आला भो, संत दर्शनी आला भो, संत दर्शनी आला भो, संत दर्शनी आला भो, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. वेळ संपलेली आहे ना. सुरुवातीत तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की हे वेळेचं बंधन ज्यांची नियोजित कीर्तन होती त्यांना आहे. ही आचारसंहिता मला नाही, तरी पण मी पाळणार आहे, तरी पण मी पाळणार आहे. परंतु 4 मिनिटं माझ्याकडे बाकी आहे. 4 मिनिटांमध्ये मी काही करू शकतो. लोक पाटे पाटे शपथ घेऊन सरकार बदलू शकतात. आपल्याकडे 4 मिनिटांमध्ये आपण काही करू शकतो. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संतांचं चिंतन नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं तर या गोष्टी सगळ्या शक्य होतात. निरोबा नाही त्या ठिकाणी देवाला सांगतात, अरे देवा तुला आम्ही ओळखत नाही, बिना आमंत्रणाचा आला कशाला. किंचित जरी त्या ठिकाणी माझ्या देवाचा अहंकार जागा झाला असता की हे सगळं मी करतोय, हे सगळं मी घडवतोय, हा मला सांगते तुला ओळखतो. पण जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य असणारे निळोबार आहे, हे अधिकार प्राप्त भक्त होते. आणि ते अधिकार प्राप्त असणारे भक्त त्यांची ताकद इतकी होती की जगाचा चालक मालक साक्षात तो देव त्याला आपल्या दारामध्ये त्यांनी उभं केलंय. मग अशा अधिकार प्राप्त निळोबाऱ्यांची इच्छा तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य असेल का? तर निश्चितच नाही. आणि ह्या निळोबाऱ्यांची इच्छा काय होती? गडोत्यांचा समागम
म्हटलं तर संसारातली इच्छा प्रकट करत नाही आणि निळोबारा या ठिकाणी परमार्थातील इच्छा प्रकट करतात. इच्छा काय? घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठले. हे देवा, मला अशा लोकांच्या संगतीमध्ये पाठव की जे तुझ्यावरती प्रेम करतात. हे देवा, मला अशा लोकांची संगती दे की जे लोक फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण करतात, तुझं चिंतन करतात. आणि मायबापांनो, तुमचं आणि आमचं भाग्य आहे की ज्यांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाशिवाय दुसरं काही नाही असं एकवटलं आहे, असं ज्यांचं एक मत झालंय, ते गुरुवर्य गणेश बाबा भालेराव यांच्या संगतीमध्ये, यांच्या समागमामध्ये आपल्याला परमार्थ करायला मिळतो. हे आपलं काहीतरी भाग्य आहे. गुरुवर्य योगेश महाराज घडत असतील तर रात्रंदिवस कष्ट करताना आपल्याला दिसतात. आता मी तुम्हाला करंट उदाहरण देईल. चालू महाराजांनी सूचना देताना सांगितलं की जुन्या धर्मशाळेमध्ये सर्व महिला झोपतील आणि नवीन धर्मशाळेमध्ये संपूर्ण पुरुष झोपतील. दिंडी चालक येत ते, त्यांनी स्वतः ती धर्मशाळा उभी केली. या धर्मशाळेसाठी स्वतः त्यांनी कितीतरी वाऱ्या पायी वारी केली असेल, कितीतरी गाडी स्वतःचा डिझेल खर्च करून, स्वतःचा पेट्रोल खर्च करून तो माणूस या ठिकाणी आला असेल. पण त्या माणसाने मी जो नियम सांगितलाय तो नियम मी पाळला पाहिजे. स्वतःचं संपूर्ण कुटुंब, लहान लहान 2 मुली आणि स्वतःची धर्मपत्नी घेऊन त्या शेटरमध्ये, एक शेटर गाला आहे, त्या गाळ्यामध्ये झोपतो. हे अशी लोक आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं घडतं. हे कोणालाही शक्य नाही. एखादा म्हटलं जाऊ दे मरते, झालं त्याला सोडून द्या विषय, झोपतो. आम्हालाच भेटली नाही रूम तर आम्हीच किती करू. बाबांकडे जाऊन बघितलं, बोलून पण बघितलं, बसून पण बाबांच्या तोंडातून आला नाही का. बाबा बोलले मला माझ्या खात्यावर झोप, पण बोललो नाही बाबा, ते आमचा अधिकार नाही तो. पण म्हणजे हे आपल्याला बघायला मिळतात. आणि दुर्दैव याचं आहे, सासे साहेब तुम्हाला सांगतो, दुर्दैव याचं आहे की इतका कष्ट करणारा माणूस जो स्वतः सुरुवात स्वतःपासून करून 11 लाख रुपये वर्गणी धर्मशाळेत देतो आणि लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात की यांच्या घरी तेल डबल जातात नाही, यांच्या घरी तुरडायला जातात. याच्यासारखं दुर्दैव कोणाचं नसेल. अरे भिकारी लोकांनो, जीवनामध्ये तुम्हाला जर याचा आनंद घ्यायचा असेल, हे वैचारिक भिकारी बोलतो मी, हे वैचारिक, ज्यांची विचाराची पातळी खाली गेलेली आहे, हे लोकही अशा चर्चा करत असतात. तुम्ही येऊन बघा प्रत्यक्ष काय कष्ट करतो तो माणूस आणि काय करतो ते बघायला पाहिजे. माझा तो विषय नाही, मला ते बोलायचं नाही, पण राहत नाही. ज्यावेळेस माणूस कंटाळतो, ऐकून थकतो, त्यावेळेस त्याच्या मुखामधून अशा गोष्टी निघून येतात. आणि योगायोगाने मला ही संधी भेटली म्हणून मी आता या ठिकाणी तुमच्या समोर ते बोललो. ह्या लोकांचं हे कार्य आहे, त्यांनी स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवले. संसाराच्या नावे हे कार्य करणारी लोक आपल्या सोबत आहेत. यांच्या समागमामध्ये, यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही या विठ्ठलाचं चिंतन करतोय, भजन करतोय, ज्ञानोबा तुकारामांचा गजर करतोय आणि सुखरूप असं या ठिकाणी अलंकापुरी नगरीमध्ये येतोय. मग जर जीवनामध्ये करायचं असेल तर एकच करा, त्या पांडुरंगाचं अगदी मनापासून भजन करा. विठोबा रखुमाई, Oh
शिष्य असणारे संत श्रेष्ठ निरोबर आहे आणि या निरोबरांचा 4 चरणाचा इच्छा प्रकट करणारा अभंग, या अभंगावरती मी धावत्या वेळेमध्ये अचानक मिळालेल्या सेवेवर आपल्या समोर जे काही विचार मांडले असतील, जे काही चांगले विचार आहेत ते माझे गुरुवर्य नर्मदा परिक्रमावासी हरिभक्त परायण गणेश बाबा भालेराव व माझे मार्गदर्शक गुरुवर्य प्रेममूर्ती हरिभक्त परायण योगेश महाराज गरज, माझे आई वडील असतील, माझा परिवार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या मंडळाने ज्या दिंडीने आम्हाला घडवलं, ज्यांनी उभा केलं ते श्री क्षेत्र गोलबंद आळंदी पाहिलेली सोडा आणि ज्ञान प्रसारक कीर्ती एकादशी मंडळ खर्डी विभाग यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि संधी मिळालेल्या संधीचा उपयोग कसा करता येईल याचा हा छोटासा प्रयत्न आपल्या समोर या अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत मी पोहोचलो. अशी जर परत कधी अचानक सेवा मिळाली तर पुढील कीर्तन आपण असंच कंटिन्यू करू. खरं तर बाबा तुम्हाला सांगतो, तुमच्या जवळच हे होतं कोणतं काळूस हे गाव आणि जवळचं होतं. तुम्हाला ते मुक्काम चेंज झालेलं आवडलं नाही, पण माझं जिथं जिथं बाबा कीर्तन झाले ना तिथे मुक्काम राहतच नाही. जवळचा काळूसवर माझं कीर्तन झालं, पण आता हे घडणार नाही. इथे चेंज काय होईल, आपण ह्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावर कीर्तन करायला जास्तीत जास्त, त्याच्या व्यतिरिक्त तुला काय होणार नाही. कारण तर इथे कोणाचं चालत नाही, इथे फक्त माऊली महाविष्णू ज्ञानोबरांचं चालतं आणि सुंदर अशी आपली दिल्ली आहे, सुंदर असा उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये आपल्याला मनाने तन मन भावाने धनाने जर सहभागी होता येत असेल तर निश्चित सर्वांनी सहभागी व्हा. सुंदर अशी इमारत या ठिकाणी सुरू आहे. जे काही आपल्याला करता येईल ते करू नका, कोणावरती बळजबरी नाही आणि जरी चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण जे करतात त्यांना मागे खेचण्याचं काम करू नका. आणि हे करत असताना जी समाजामध्ये ही मागे खेचण्याची जी कीड निर्माण झाली, ही कीड या श्री क्षेत्र गोलबंद आळंदी पायदिंडी सोहळ्याने चेतून काढलेली आहे. त्याचं कारण की या पायदिंडी सोहळ्यामध्ये कुठल्या जातीचे, कुठल्या पंथाचे, कुठल्या धर्माचे लोक आपल्याला आहेत याचा विचार करता येत नाही, करत नाही. सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी आहेत. जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आदिवासी समाजा महिलेला देशाच्या राष्ट्रपती पदावर नेऊन ठेवलं, तसंच कार्य हे श्री क्षेत्र गोलबंद आळंदी पायदिंडी सोहळा करते की सर्व समाजाचा आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचा असतंय. दिंडीसाठी प्रचंड मेहनत करणारे, तळमळ करणारे आमचे गुरुबंधू आणि मित्र सन्माननीय अशोक जीबीर जावेस यांचं नाव अध्यक्ष पदासाठी सुचवलं गेलं. सर्वांनाच त्या ठिकाणी आनंद झाला. हे आपल्याला बघायला मिळत नाही सगळीकडे. एखाद्याला आपल्या मनाप्रमाणे अध्यक्ष नाही झाला, आपल्या मनाप्रमाणे जाऊ दे, आपल्या विभागातला अध्यक्ष नाही झाला तरी लोकांना राग येतो. पण ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस अशोक वीर यांचं नाव समोर ठेवलं त्यावेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. काय त्यांची थोडीशी इलेक्शनची गडबड आहे म्हणून ते थोडेसे मागे पुढे इकडे तिकडे होत असतात, पण असू द्या. ज्याच्या पाठीवरती संतांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे वारकरी आहे, त्याला कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही. तुका मणी घालू दयावरी भाऊ, हा संसार देवापायी. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करत असताना, हे सगळं करत असताना तुम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन सुंदर असे या सगळ्या गोष्टी करत आहात. याला कुठल्याही प्रकारचं गारगोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. आणि हे जे सुरू आहे हे असंच पुढे कसं चालू राहील याचा सर्वांनी प्रयत्न करा. या ठिकाणी या कीर्तनासाठी अनेक दिग्गज गायकांनी, सातकऱ्यांनी मला या ठिकाणी साथ केली. दोन्ही उत्कृष्ट असे मृदंगमणी, साऊंड सिस्टीमचे आमचे एकनाथ दादा असतील, व्हिडिओ सिस्टीमवाले आमचे नरेश दादा असतील, आदी करून सगळी गुंजन मंडळी आपण सर्वांनी या ठिकाणी मला सहकार्य केलं. आणि गुरुवर्य गणेश बाबा भालेराव यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितला, बाबा फेटा बांध आणि आजचं कीर्तन कर. बाबांनी जो आशीर्वाद दिला, माऊली महाविष्णू ज्ञानोबरांनी जो मला आशीर्वाद दिला, त्या माऊलींच्या या ठिकाणी अलंकापुरी नगरीमध्ये मला या ठिकाणी खरं तर बाबा ही दुसरा टाईप आहे का मला अचानक कीर्तन मिळेल. आम्ही महाराजांना सांगतो, महाराज आम्हाला कीर्तन नको. जी नवीन लोक आहेत, ज्यांना संधीची गरज आहे त्या लोकांना तुम्ही कीर्तन द्या, आम्ही कीर्तन घेत नाही. पण मला सुरुवातीलाच मी म्हटलो की ज्या राणे ठाणेकर ठाणे वालो का नाम, आणि या ठिकाणी ही संधी मला या ठिकाणी आमच्या पायदिंडी सोहळ्याने मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचा ऋणी राहील. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा या पायदिंडी सोहळ्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी जे काही आम्हाला सहकार्य करता येईल, तन मन धनाने जे काही सहकार्य करता येईल त्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आणि माझी
लांबलेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी समाप्त करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली.